या अगोदर आपण नॉन इन्फेक्टिजियस डिसीज मध्ये कॅन्सर संदर्भात डिस्कस केली होती. आज आपण डायबिटीज या आजारासंदर्भात चर्चा करू. तसं डायबिटीज या आजाराचे 7 प्रकार आहेत, परंतु जनरली डायबिटीज मेलिटस हा जो आजार आहे तर हा कॉमनली जर पाहिला आपण तर हा इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे तर या हार्मोनचं सिक्रेशन जे आहे हे जर आपल्या बॉडीमध्ये कमी झालं तर आपल्याला एक साखरेचा आजार होतो, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, म्हणजे डायबिटीस, ज्यामध्ये आपल्या रक्तामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे शुगर तर हे इन्क्रीज झालेलं असतं. सो लक्षात घ्या डायबिटीस काय आहे. तर डायबिटीस मध्ये व्हायला काय नेमकं तर पहा, हे ब्लड ग्लुकोज लेवल आहे. ब्लड ग्लुकोज लेवल ही लेवल यामध्ये काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं. मग आता रक्तामध्ये ऑलरेडी आपल्या एक शुगर असते, ग्लुकोज जी आहे ना ही आपल्या रक्तामध्ये असते, आपल्याला ती एनर्जी प्रोव्हाइड करत असते, परंतु तिचं प्रमाण हे एक विशिष्ट मर्यादेपर्यंत असावं. त्याच्या पलीकडे जर असेल तर ती शुगर किंवा ती ग्लुकोज आपल्यासाठी कसं असतं, धोकादायक असतं. येते लक्षात. मग आता डायबिटीज मध्ये झालं काय की ब्लड मध्ये जे ग्लुकोजचं लेवल आहे ते इन्क्रीज झालं. आता हे इन्क्रीज का झालं, कारण याला कंट्रोल करणारा जो हार्मोन आहे तो हार्मोन आहे इन्सुलिन. कोणता हार्मोन आहे, इन्सुलिन. तर या इन्सुलिनचं जे सिक्रेशन आहे म्हणजे याचं जे वहन आहे हे वहन कमी होऊन जातं. मग तुम्ही प्रश्न विचारणार की या इन्सुलिनचं सिक्रेशन कोण करतो. तर लक्षात ठेवायचं की या इन्क्रीजचं सिक्रेशन करणारी जी ग्रंथी आहे ती आहे पॅनक्रियाज, ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतो. काय म्हणतो, स्वादुपिंड. तर लक्षात घ्या पॅनक्रियाज ही जी ग्रंथी आहे यामध्ये 3 प्रकारच्या सेल्स असतात, अल्फा, बीटा, डेल्टा. तर पैकी एवढ्या डीप मध्ये मी जात नाही, पण सध्या तुम्ही लक्षात घ्या की जे पॅनक्रियास नावाची जी डायजेस्टिव्ह ग्लँड आहे तर त्या ग्लँड कडून एक हार्मोनचं सिक्रेशन होतं, म्हणजे इन्सुलिन हा स्वतः एक काय आहे, हार्मोन आहे. काय आहे, हार्मोन, एक संप्रेरक आहे. आणि या हार्मोनचं सिक्रेशन करणारी जी पॅनक्रियाज आहे ही आपल्या शरीरातील काय आहे, ग्लँड आहे. ग्लँड म्हणजे काय, ग्रंथी. ती एक डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. आता या पॅनक्रियाजनं जर इन्सुलिनचं सिक्रेशन प्रॉपर अमाऊंट मध्ये केलं तरच ब्लड मध्ये शुगरची जी लेवल आहे, ग्लुकोजची जी लेवल आहे ती नियंत्रित राहते. जर इन्सुलिनचं सिक्रेशन लो झालं, कमी झालं तर अशा वेळेस रक्तामध्ये शुगरचं अर्थातच ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. आणि रक्तामध्ये जर ग्लुकोजचं प्रमाण वाढत असेल तर त्या डिसीजला काय म्हणायचं, डायबिटीज म्हणायचं. मग आता प्रश्न असा आहे की डायबिटीजला नेमकं ओळखायचं कसं, की एखाद्या व्यक्तीला साखरेचा आजार झालेला आहे. एक सामान्य लक्षण असं असतं की त्या व्यक्तीची जखम भरून निघत नाही. येते लक्षात. त्याला जर एखादी इंजुरी झाली तर नॉर्मल पेशंट पेक्षा त्याला जास्त टाइम या ठिकाणी कशासाठी लागतो, रिपेअरिंगसाठी लागतो, हिलिंगसाठी लागतो. पण अर्ली स्टेज मध्ये काय काय लक्षणं असू शकतात, तर फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी येणे हे याचं पहिलं लक्षण आहे. इन्क्रीज ओबेसिटी, म्हणजे जे लठ्ठपणा आहे, वेट जर वाढलं असेल. लक्षात घ्या डायबिटीजचं एक लक्षण आहे इन्क्रीज ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे काय की एखाद्याचं वजन वाढलं असेल, म्हणजेच वेट इन्क्रीज झाला असेल तर हे सुद्धा डायबिटीजचं लक्षण असू शकतं. म्हणून डॉक्टर लोक बऱ्याच पेशंटला सांगत असतात की तुमचं वजन हे कंट्रोल मध्ये म्हणजे नियंत्रित राहू द्या. जास्त ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा डायबिटीज सारख्या आजाराला काय आहे, निमंत्रण आहे. त्यानंतर आहे वेट लॉस. अचानक वजन कमी होणे,
नॉर्मल पेक्षा. म्हणजे आता ठीक आहे, डायटिंग जे व्यक्ती करतात वेट लॉस करण्यासाठी तो प्रकार वेगळा झाला, परंतु प्रॉपर डाएट असताना सुद्धा जर आपलं कोणतंही कारण नसताना वेट लॉस होत असेल तर ते सुद्धा डायबिटीज सारख्या आजाराचं काय असू शकतं, कारण असू शकतं. त्यानंतर आपण पाहू रिझन की हा आजार कशामुळे होतो. तर याच्यामध्ये पहिला आहे पहा हेरिडिटी, म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे आपले आई वडील किंवा आजी आजोबा यांना जर डायबिटीज असेल तर हेरिडिटी थ्रू, म्हणजे अनुवंशिक गुणधर्म जे असतात ना, हेरिडिटी कॅरेक्टर, हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होत असतात. पहा आपण आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा सारखे का दिसतो, कारण त्यांचे काही अनुवंशिक गुण आपल्यामध्ये आलेले आहेत. तर अनुवंशिक गुणांना काय म्हणायचं, हेरिडिटरी कॅरेक्टर्स. मग जसे चांगले गुण आले तसे आजार सुद्धा येऊ शकतात. म्हणून हेरिडिटीमुळे, अनुवंशिकतेमुळे सुद्धा डायबिटीज हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला होऊ शकतो. दुसरा आहे ओबेसिटी. आता सांगितलं की जास्त लठ्ठ व्यक्ती असणं हे सुद्धा कशाचं कारण असू शकतं, डायबिटीजचं. तिसरा आहे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे जे शारीरिक व्यायाम आहे त्याचा अभाव असणे. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, पाहिलं असेल तुम्ही की बरेच जण वॉकिंग करतात, रनिंग करतात, स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट होतात, एक्सरसाइज, जिम. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे फिजिकल एक्सरसाइज झाल्या. आणि जे व्यक्ती एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून आहे, कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाही, तर निश्चितच अशा व्यक्तीला सुद्धा डायबिटीज आजार होऊ शकतो. आणि फायनली आहे मेंटल स्ट्रेस, म्हणजे मानसिक ताण घेणे, हे सुद्धा कशाचं कारण असू शकतं, डायबिटीजचं कारण असू शकतं. सो